उपस्थित असलेले आदरणीय माजी खासदार, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार आदरणीय सचिनदादा पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सारखे कार्यकर्ते घडले ते आदरणीय स्वर्गीय लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सहकारी मित्र माजी आमदार आनंदराव पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय बाळासाहेब मामा सोळसकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हादराव सावंत पाटील तात्या, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ऍडव्होकेट निकम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपळ जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे स्नेही मंगेशदादा धुमाळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे नुकतंच ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला की आदरणीय मिलनबाप्पा नेवसे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आणि फलटण नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय शमशेर दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य आपले नेते धनंजय दादा सावंत पाटील, त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विकासराव शिंदे बापू शिंदे, त्याचबरोबर बेकरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक सर्व नगरसेवक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि महायुतीचे सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाले, मतदारांच्या सहकार्यामुळे मिळाले आणि निश्चितपणे फलटण तालुक्याचा जो गेल्या 30-35 वर्षात आपण पाहतो जो फलटण शहराचा झालेला विकास होता तो आता सुधारण्यासाठी आदरणीय शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व टीम अतिशय चांगल्या आणि प्रभावी काम केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आज फलटण आता ग्रामीणच्या इलेक्शन सुरू होत आहेत आणि या ग्रामीणच्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि या अनुषंगाने आज सकाळपासून निसर्ग हॉटेल या ठिकाणी आपल्या तिन्ही जिल्हा परिषद गटातल्या मीटिंग सुरू होत्या। आपल्याला या ठिकाणी सांगावं वाटतं की आदरणीय दादांच्या माध्यमातून या पंचक्रोशीत कोट्यवधी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, त्या 7 आपल्याला सचिन पाटलांचे लाभलेले। खऱ्या अर्थाने आपल्याला अनेकदा या ठिकाणी फसवलं गेलं होतं गेल्या 30-35 वर्षात। आपल्या फलटण तालुक्यातली सहकारी संस्थांची वाट लागलेली आणि हे आपल्या समोर आहे। दूध संघात ज्या ठिकाणी ज्या दूध संघाला 1 लाख लिटर दूध होतं ते आता 10-20 लिटरच असं मला वाटतं ते पण असं दाखवलं जात आहे आणि फक्त एकच कामगार त्या ठिकाणी काम करताना पाहतो आणि तोही वकीलसाहेब निंबाळकर। ही वस्तुस्थिती दूध संघाची खरेदी विक्री सगळे गायब आहे। कारखान्याचं जर माझ्या वडिलोपार्जितच्या जमीन मी आमच्या मुलांची विकली आणि संसाराचा चालवला तर त्याला कर्तृत्व मिळणार नाही, पण 22 एकर स्त्रियांचं कारखान्याची जमीन या ठिकाणी विकली गेली आणि कवडी मोलदाराने विकली आणि हे म्हणतात की श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झाला, दुसऱ्याला चालवा गेलेला आहे, परंतु दुसरीकडे याच निंबोऱ्याच्या हद्दीत साधारण 10,000 टन ऊस साधारण जातो। आपल्याला 2011-12 साली प्रचंड ऊसाचं उत्पादन झालं, परंतु आपल्या निंबोऱ्याच्या सुपुत्राने म्हणलं तरी काय हरकत नाही, त्यावेळेची परिस्थिती पाहिली आणि तात्यांच्या जोडीने पुन्हा एकदा रणजितदादांनी स्वराज सहकारी साखर कारखाना काढला। आपल्या या भागातला
जवळपास 80% ऊस हा स्वराज कारखान्याला जातोय. मग विकास कुणी केला म्हणावं लागेल. या ठिकाणी आपण मध्यंतरी या भागामध्ये अगदी केरळ उत्तरपर्यंत माझ्याकडे जो विधानसभा मंडळ त्यामध्ये भांडी वाटपाचं जे आपण स्कीम राबवली बांधकाम विभागाची त्याच्यावरही काम टीका झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अंतट म्हणाले की 3000च्या भांड्यांना बोलू नका. माझ्या दत्ताबापूंना आव्हान आहे, मी जास्त मोठा नाहीये परंतु तुमच्याकडून जो सेट या ठिकाणी वापर करणार त्याच प्रतीक असेल मला 3000 रुपयांनी 100 सेट मला तुम्ही आणून द्या. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी ते खरेदी करायला तयार आहे. कर्तृत्व शून्य केलं, तुमच्या नेतृत्वाने केलं, तुम्ही केलं, सर्वांनीच केलं, परंतु खाली ग्राउंड लेवलला काम करतं हे तुम्हाला कधीच नाही. आम्ही बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक टीम दिल्या परंतु तुम्ही 30-35 वर्षात साधे चिंतक देऊ शकला नव्हता हे निश्चित आहे. आणि अशा हे सर्व टीका करत राहणार कारण त्यांच्या पायाखालचे वाळे सरकलेले आणि आम्हाला दादांनी शिकवलेलं आहे की आपल्याला बदलाव घ्यायचाच नाही कुणाचा पण बदल घडवायचा आहे आणि तो विकासाचा घडवायचा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तिकडे दुर्लक्ष करून येणाऱ्या काळात या निंबोरे पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी आपल्या निंबोऱ्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण 100% या ठिकाणी सहकार्य करतात ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भागातून आदरणीय ताते असतील, आदरणीय नेते असतील, आदरणीय दादा असतील, प्रत्येक इलेक्शनला ग्रामपंचायतला इकडे तिकडे झाले असेल परंतु या निंबोरे गावाचं लीड हे प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आजपर्यंत झालेल्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये आणि खासदारकीला खासदारकीला गावचे आमचे मतदार आहेत त्याच्यामुळं अतिशय चांगलं या ठिकाणी कर्तृत्ववान म्हणून नेतृत्व मिळाले. आणि त्यामुळं या भागातील निंबोरे असेल, सुरवडे असेल या भागातील सर्व लोक या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो उमेदवार मिळेल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे आम्ही काम करून या ठिकाणी प्रचंड कपाटीने निवडून आणण्यासाठी शब्द या ठिकाणी मी देतो. दुसरं नाना या ठिकाणी 2015 साली ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. नानांच्याकडे आम्ही भेटायला गेलो, आमचे सरपंच निवडणुकीच्या अगोदर नेत्यांच्या सोबत होतो. त्यावेळेस एक आपण सांगतो की त्यावेळेस नानांच्या तिथं म्हटलं की ग्रामपंचायत माझी लागली आहे. नाना त्यावेळेस आमदार होते आणि खरंच त्यांनी त्यावेळेस सांगितलं अरे तू पीएम कसा हरवशील परंतु नाना त्यावेळेस 9-8-1 या फरकाने या ठिकाणी आम्ही विजय रणजितदादांच्या तात्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिळवला होता. आणि त्यानंतर मी पहिला फोन नानांना केला की नाना ज्या पीएमचं तुम्हाला मोठं वाटत होतं त्याची ग्रामपंचायत आम्ही भरती करू. या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली. त्या नानांनी आम्हाला 10 लाख रुपयाचा फंड या ठिकाणी दिला आणि पहिलं या भागातलं पहिलं काम आमचं या ठिकाणी डांबरीकरणाचं मिळालं. अशा प्रकारचे काम करणारी नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीर आहेत. आणि त्यामुळं मी निंबोरे पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो राजकारणातील वेगळे बाजूला ठेवा पण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. सर्व नूतन नगराध्यक्षांचं, संचालकांचं आणि नगरसेवकांचं पुन्हा एकदा निंबोरे नगरीच्या वतीनं अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद. धन्यवाद.